श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मरुदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्र सद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णमे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तारकं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितम्। श्री शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम। हरि ओम। हरि ओम। विशेष जावनो भगवद्गीतेचे अवतारिका आता आम्ही इथले कालपर्यंत ऐकलेच. आता अत्यंत क्लिष्ट जावनशील तसल गीतेंतुची अत्यंत क्लिष्ट जावनशील तसल भागू या द्वितीयाध्यायाच तसले भागांतू आता मी प्रवेश करतासच विशेष जावनो देवाले प्रार्थना करचे. अत्यंत क्लिष्ट जावनशील तसल भाग जलरी तुगेल कंचकी अनुग्रहानस किना ते सुगम जावनो आम करतो जावो कसले एक ह्या असलेरी ते आपास आवृत्तीन करतान जलरी धड जावनो आमगेल मना अभयसुर देवा म्हण देवाले प्रार्थना कोण जल तितले सुलभ हेरी अर्थ जाव तशी देवान अनुग्रह कोरका म्हणल तसल इच्छे देऊन कितले जाता तितले विवरण स्पष्ट करू वता. आपास तुम्ही जलरी हे ऐकून ताजी कंचकी योग्य जावनशील तसल मना वच्ची रीतीरी तुम्ही ताजे उपयोग घेया. श्री भगवान उवाच अशोच्यान अन्वशोच्यस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून्न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. तका अर्जुनाक हॉड समस्या कस समस्या मिगेल क्षत्रिय धर्म पालन करका की मिगेल बांधवांक मारनाशी हाव युद्धांतू पराजय स्वीकार करका कस सांगता कस धर्म म्हण सांगल्यारी क्षत्रियांगेल हॉड धर्म कसलो अत्यंत महत्वपूर्ण जावनशील तसल विषय सांगताजी भगवन् महात्म्य ज्ञान तद्भक्तिपूर्वकम भगवद आराधना रूपतया स्वविहित वृत्तित्वेन वा अनुष्ठीयमानः नारायण द्विट तनु निबंधन निग्रहः क्षत्रियाणां परमो धर्मः. क्षत्रियांक योग्य जावनशील तसल धर्म कसलो म्हणून सांगल्यारी परमात्मुची या सक्कड जगत्यात सृष्टी इत्यादी करतलो परमात्म प्रत्येक कणकणांत तो परमात्मा रबला तस जावनो तसल विशिष्ट जावनशील तसल परमात्माल सर्वोत्तम जावनशील तसल परमात्माल हे अत्यंत अद्भुत जावन हाक खंची एक उपमानातील तसल ताण एक सृष्टी कोण दिल्या यत्र त्रिसर्गो मृषा प्रत्येक विषयांतू तक तक जाव का जल तसल योग्य जावनशील तसल रीतिरी परमात्माने सृष्टी कोण दिल्या तशी तसल महात्म्य ज्ञान परमात्माल विषय दवत त्या परमात्माल आराधन कोरका त्या परमात्माल पूजन कोरका मळल रीतीर हे कंचकी परमात्मान आमक दिल्लल तसल तागेल वस्तू तागेल सत्तू या भूमी तागेल सत्तू या जगत्य त्या संरक्षण केल्यार परमात्माल स्वत्तू हांव संरक्षण करून या परमात्माक हांव दिवच होड मिगेल सेवा मिगेल पूजा म्हणल तसल रीतीर त्यांनी तंगेल भूभार इत्यादी कोरका म्हणून सांगताच तेदाना विशिष्ट जाम थई परमात्मा विषयाचेरी कोण की त्या सर्वोत्तम जावनशील तसल देवालय पूजन देवाल चिंतन इत्यादी कोण करताच तंग कसले बाद जायनाशी तंग कोण बाद देऊ का नारायण द्विट परमात्मा वैरी द्वेष कोणा की तसले द्वेष जन कसं करताची ते कोण की योग्य जावनो त्या देवाल भक्त सची तंक पुरे बाद दिवचा प्रारंभ करताच तंक कसले एक बाद जायनाशी ते कोण की द्वेष जन सची तंक पुरे निग्रह कोण तंक पुरे कंट्रोल करचेची क्षत्रियांगेल परमधर्म त्यांची कंचकी देवाल कंचकी स्वतःस
त्या संरक्षण करचेची तांगेल व्हड धर्मुके अशी ह्या रितीरी कोणकी परमात्माल द्वेष अस दुर्योधनादी तांका निग्रह करचे म्हणेल तसले क्षत्रियाल धर्मू आवात संभाळका की तन्नी मिगल स्वबांधव तज्जनस्किना कुलक्षय आदी दोष येता म्हणेल रीतीर त्या कुलधर्म आव रक्षण कोरका म्हणेल तसले एक गोंधळा अंतू अर्जुन राबताना तेदना परमात्म प्रहसन हसता हसता सांगते कसं उलयता असतो अशोच्यान अन्वशोचस्त्वम कंचकी विषयू तज्जेरी शोक करूनच तांक मारची विषयारी तुम कसले शोकू जावच्या ना तुका तू कसले बेजारू जावच्या ना त्या विषयार बेजार कोण बैसला तू प्रज्ञावादांश्च भाषसे तुगेलेची प्रज्ञा म्हणत तुगेल स्वकोपोल कल्पित जावन असेल तसल उत्तर उलयतास हा मिगेल हंक मारता पितृन त पितामहान पुरे जनाक मिगेल म्हणेल तसल कोण पुरे असं तांक पुरे मारू बॅर सरला म्हणून कसं लेखला हे पुरे तुगल स्वकपोल कल्पित हे वस्तुस्थिती तू कोणाके मारच्या शक्य ना कसं लायक त्या पुरे आत्मनित्य जाऊन असच तसं लय तुगेल मना ऐल रीतीर तू उलयतास आणि तान तुग शोक कोण बैसला तुची तुगेल एक मना गोंधळ हाडतास त्या मात्र नाही प्रज्ञाक विरुद्ध जाऊन योग्य जाऊन ज्ञानी कसं त्याचे विरुद्ध जाऊन अवादाम प्रज्ञा अवादाच्या भाषेचे योग्य जाऊन ज्ञानीन कसं पुरे अभिप्रेत केला त्याची विरुद्ध जाऊन असेल तसल मार्गावतासच ज्ञानी कसं म्हणताची हे आत्मा के नाही नाशना म्हणून सांगतासच तसल आत्मा का आव मारतास म्हणेल तसल भावन तू गलांतस तसल प्रज्ञा विरुद्ध जाऊन असेल तसल भाषा तू उलयतास तस जाऊन गतासून अगतासूंश्च कोण पुरे गेलेच कोण पुरे आजी पुढे त्यांनी प्रयाण केला आणि मुखारसून कोण पुरे प्रयाण करताच तांगेल विषयारी नानुशोचंती पंडिता योग्य जाऊन तत्वज्ञान कोणा असं की त्यांनी तांगेल कंचकी गमना रे त्यांनी कंचेरी तिरी शोक मोह इत्यादी दवन घेनाच कसं लायक तो कंचकी जीव अस तो नित्य म्हणेल तसं तांका योग्य जावन तत्वज्ञान अशील दोकून त्यांनी कसं करताची कोणी गेले रे म्हणून सांगले रे तंतु मस्ती एक शोक इत्यादी त्यांनी आचरण करनाच कोणी एक मुखार सुनतानी कोणी मरताची म्हणेल विषयारी तांका मस्त रीतीरी शोक असना तस जावन तू कोणी एक तांगेल्या देहत्याग करताची म्हणेल विषयारी तू कसले करीतिरी शोक करूनच तज्वेरी मस्त शंक्यता चारवाक इत्यादी हंगेल प्रकार आधुनिक जलरी कसं सांगताची देहातिरिक्त जाऊन असेल तसल आत्म म्हणेल वस्तू ना तश असताना त्या परमात्मा कंचकी एक हाजी दृष्टीन करताना हे जीव पुरे जन नित्य स म्हणून खंची रीतीर सांगचे जल्ल्याची पुरे जनात जन्मा येताची मरताच तशीच नवा म्हणून सांगल्या रे तशी नाही नत्वैवाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधिपाः न चैवम न भविष्यामः सर्वे वयम अतः पराम पळ्या अर्थ कोण गे हा सर्वोत्तम जानशील तसल परमात्म हा मग आजी ताई जन्म मिळाल ना आवाज ताई ह्या जायनी अंत विशिष्ट जाऊन परमात्मा सांगला आमक पुणे देह प्राप्ती रूप जन्माचा ज्याला परमात्मा देह प्राप्ती ना नित्य कश्यस की तशीच शाश्वत जाऊन एक प्रकार जाऊन असेल तसल कोणा म्हणून सांगल्या तो परमात्मा नत्वम तू काही जलरी कंचकी तुगेल आत्माक स्वरूपाक उत्पत्ती म्हणाल ना तू पुढ कोण कशस तशीच आजी काही स्वरूपाक तशी जाऊनस स्वरूप आज जल्ल्या फाय जल्ल्या म्हणाल तसल विषय ना नेमे जनाधिपाः ह्या इमे जनाधिपाः तू दाखल तसल भीष्माचार्य द्रोणाचार्य कर्ण इत्यादी कोण पुरे असच तांके जलरी खंचेरी तिरी तांगेल स्वरूप आजिक उत्पन्न जल्ल्या म्हणाल तसल विषय ना नचैवम न भविष्यामः अशी फुडी जलेरी त्यांनी जायनीच मुखार जलेरी त्यांनी कोणी एक जीव जायना कारण कसं सर्वे वयम अतः परम आम्ही पुरे जन नित्य जाऊन शाश्वत जाऊन असेल तसल तस जाऊन अनादि नित्य जाऊन जीव अस तस जाऊन त्या जीव नाश जत्ता म्हणल रीतीरी तू खंचे रीतीरी संशय पळनाश तू खंचे रीतीरी तांतो गोंधळ येनाशी तांका तुगेल कंचकी परमधर्म जाऊन क्षत्रिय धर्म अस त्या तू कोरका म्हणून परमात्मा आज्ञा करता नाही हज्जर क्वेश्चन येता तू आम्ही कोणाकही जलरी जन्म ना म्हणून सांगतो जीवाक कंचे जीवाक जन्म ना म्हणून सांगल्या जीवा जन्म ना जलेर आज जल्लो मागीर आपास अनेक पुनर्जन्म जन्म म्हणल तसल विषय अर्थ कसलो
त्या तू सांग का म्हणून सांगलं रे. तेदन सांगता देहिनोस्मिन् यथा देहे कौमारम यव्वनम जरा तथा देहांतर प्राप्ती ही धीरस्तत्र न मुह्यती. कशी एक चरडान जन्मा येताना तगेल ही शरीर खाली एक हात भितर असता. त्यांची वाढता वाढताच कौमारावस्था येताना अपास एदेची एक 4-5 फिटा भितर 4 फिटा भितर असता. यौवनांत येताना अपास 5-6 फीट म्हणतात तो तिथली हजेर येता. तशी एक शरीरांतू तगेल उपचय पळयताना तगेल वाडी पळयताना तगेल ग्रोथ पळयताना कसं दिसता. ह्या एक एक अवयवांते जलरी ताजे एक सेल्स विंगड विंगड निर्माण जावन समग्र जावन आशिल्ले तसल्या शरीराची नवे उत्पन्न जावन येता. अजीक सायन्स जाल्यार सांगता कशी म्हूण सांगल्यार जेतना खंयचे सेल्स असता त्या सेल्सची ताका एक टाइम मात्र ताजी लाईफ ताची लाईफ स्पॅनाची कंप्लीट चेंज जावन विंगड त्या टायमार विंगड सेल्स येताची म्हूण. तशी तसल एक हे असताना आमगेल शरीरात नित्य निरंतर कितली सेल्स डेड जावन वताची कितली सेल्स प्राप्त जाताची. तशी एक हॉट लाईफ स्पॅन म्हळ्यार आमगेल खंयची एक सान असताना हांव खंयची पुरे सेल्स मिगलान तशिलेच त्या आतां सेल्स नाच. तशी खंयची परमाणून हांव निर्माण जाला त्या परमाणू त्या विंगड खंयची हाजेर वचून आतां विंगड रितीन म्हाका शरीर मेळटा. तशें जावन जल्लल शरीर विंगड आतां तशें कौमारा शरीर विंगड यौवना शरीर विंगड तदनंतर वृद्धाप्यावतन ताजे शरीर विंगड. तशी विंगड विंगड शरीर एक जन्मान तू कशी प्राप्त जातकी तथा देहांतर प्राप्ती ही धीरस्तत्र न मुह्यती. तशीची देहांतरांत वतना म्हळ्यार मरण जावन आपास पुनर्जन्म जातना आपास विंगड एक शरीर मेळ्ळा. तितलेच एक शरीर देखून अनेक शरीर सोडची कशी एक विषय तेदान कशी आमी एक शोक करनाच की अयो एक कुमारावस्थे देखून यौवनावस्थे वतन तागेल कंप्लीट देह चेंज जाता जाल्यार तो मेल्लो म्हण रितीन आमी कसले शोक कोण बैसनाच. कसल्याक यौवन जावन तो आमकां मेळ्ळा यौवनावस्थेर तो आसा जी तशी रितीची तो मुखारसून विंगड देह मेळता मोक्ष पर्यंत हे सायकल केन्नाय चेंज जायना म्हळ्यार तसले एक विषय दृढ निर्धार दोन धीर हा तत्र नैमुह्यती. खंयची एक योग्य जावन आशिल्ले तसल ज्ञानी असवे जाल्यार ताणे त्या विशयार मोह करूनच ताका मोह ताजे विशयार असना म्हळ्यार तसल्या विशयो दृढ जावन सांगता. हाजेरी साधारण जावन नेक्स्ट क्वेश्चन येवचेची सहज वय आमकां यौवनावस्थेरी आनी कौमारावस्थेरी शरीर चेंज जावन आसच्या पुरो जे ताजे एक लक्षण त्या तोंडार दिसता. तशें जावन आमकां मस्त रितीन एक व्यत्यास दिसना. हायटाचे हाजे पुरे व्यत्यास आसा खंडीत जे खंयची लक्षणार ते आसा त्यांचे लक्षणार असता. जाल्यार आत्ता आमकां ताणे मरण जातरी तागेल दर्शन आमकां जायना. देहांतर खंयकी विंगड हांत मेळ्ळो पुरो हे कंटिन्यू जावन आशिल्ले तसले स्ट्रेचांत आमकां नेक्स्ट तागेल दर्शन जायना. तशें जावन एक दुःख जावच्या साध्यत खंडिता केस. तशी म्हाका हात मारून काडल्यार तेदना मुखारसून म्हाका तांकां पळोवत तसले सौभाग्य मिगेले मेळना. तशें जावन तांगेले एक विच्छेद जाता म्हळ्यार तसले एक दुःख म्हाका असं म्हळ्यार खंडीत नव्हे म्हूण सांगल्यार ताका परमात्मा उत्तर दिता कसले मात्रा स्पर्शास्त कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्याः तान् तितीक्षस्व भारत. कशी मात्रा स्पर्शास्त कौंतेय मात्रा म्हणून सांगल्यार नियंते ती मात्रा खंयचे एक अनुभवा विषय जाता ताका पुरे मात्रा म्हणत. तशी अनुभवा विषय जावची खंयचे म्हणून सांगल्यार पंचतन मात्रा म्हणटाच. एक शब्द आमगेले कान्ना दुखून आमकां अनुभव येवची खंयच्यो शब्दाच रूप एक एक विशयाचेर दोळ्या दुखून आमकां ताचे वर्ण ताचे कलर दिसता त्यांचे रूप रूप रस खंयची जिब्बेर दुखून तांचे आशिल्ले रस ताजे आशिल्ले तसल माधुर्य इत्यादी रसा ज्ञान जाता. गंध नांका दुखून ताजी परंबळा ज्ञान जाता. मागीर ताजे अशे स्पर्श खंयची त्वगिंद्रिया दुखून खंयची आमगेले हाता स्पर्शा दुखून ताजे आशिल्ले तसले टच ताजे एक स्पर्शा ज्ञान जाता. तशी हे पुरे मात्रा ह्या मात्रा स्पर्शाने कसं जाता मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः. आता फॉर एक्झाम्पल टच घेया
तेदाना खंयची एक थंड वस्तू आपल्यार शाक आशिल्ली इतली काल त्या शाक्यामध्ये तू कसले एक थंड स्पर्श जात वय जाल्यार उदका न्हाताना जो हें करताना एक पण हयम्म जाता. त्यांची अपास रांदपाक उडाक इत्यादी अपास रिकताना त्या शाक्यामध्ये एक अपास त्या धुवरो इत्यादी जाताना दुःख जाता. शीतोष्ण सुख दुःखदाह. शीतस्पर्शान सुख, उष्णस्पर्शान असकेना दुःख असल्या नित्य निरंतर आमक जाता जलरी कसं करताची आगमापायिनो नित्याह. हे पुरे अनित्य येता वत्ता आजी का आता नल्लो त्या नऊच्या टाइमार मात्र शीतस्पर्श मागीर अपास पुसून अपास रांदपाक उडा रिकताना त्या नल्लल त्या शीतस्पर्श गेल्या तेदन गेल्ल तसल सुख गेल्या अपास दुःख जाता. रांदप जावन अपास येवन फॅना मुळा बसताना ते की उष्ण स्पर्श जाल्या त्या उष्ण स्पर्श एंड जाल्या अपास शीतस्पर्श जाता. तस जावन एदे काला मात्र अनित्य जावन आशिल्लो तसल विषय ह्यो आगम केदनाय वत्ता असता येता असता तस जावन तान तितीक्ष ते पुरे सहन कोरका कोणी आपास यो हे शाक्या रांदप कोरका तस जावन कसं एक कोरचे म्हणाल तसल विषयार खंयचे आजी काही खंयचे आवसून रांदप करनाशी बैसन या शाक्यांत या उज्या येद्रा बैस खावा म्हणून त्या पुरे सहन कोरून ते खंयचे एक शोक नाही म्हणाल रीतीर कशी तांणी सहन कोरून बैसतात तशीच क्षत्रिय जलाल्याने योग्य जावन प्रत्येक जनांजलरी हे पुरे एक क्षणा येईल तसले तांगेल बांधव्य म्हणल तसले एक क्षणा मात्र तांचे नाम सुख जाता मागीर तांगेल वियोग जाता नापास दुःख जाता म्हणल तसल हे पुरे अनित्य जावन आशिल्ल तसल ऑन द लाईफ स्पॅन स्ट्रेच आपल्यार हे खाली एक सान विषय तस जावन त्या विषयाचेर कसले रीतीर एक मन घालना अशी ते पुरे सहन करून हॉड दृष्टीर खंयची कॅनवास हाजेर पळयताना विषय सन विषय जावन आशिल्लो देखून त्या विषयारी मस्त एक गमन दिना अशी ते आम्ही सहन करून येत रावच का म्हणून परमात्मा सांगता. मागीर यमहिन व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सो अमृतत्वाय कल्प्यते. ह्या विषयाचेरी कोणकी मस्त एक लक्ष दिना कोणकी एक विषयाचेरी ह्या विषयाचेर मस्त मातीहून कोण बयसनाच पुरुषम पुरुषर्षभ खंयची परमात्मा विषयाचेर मात्र लक्ष दिताच पुरुषम म्हणून सांगल्यारी पुरुषेते ते पुरुष हा ब्रह्म तसला आणि पुरा म्हणून सांगल्या पूर्ण जलल तसलो तो ब्रह्मू पुरुषू म्हणून तसलो तसलो पुरुषम म्हणा पूर्ण जलल तसलो ब्रह्मू पुरुषर्षभ कोणकी तो कसं करता समदुःख सुखम धीराह. या संसारांत प्रत्येक संसारांत दुःख यस सुख यस तस जावन या सांसारिक जावन आशिल्ल तसल बंधना विषयाचेर तितले एक मन घालनाची सो अमृतत्वाय कल्प्यते. तो कसं करता परमात्मा विषयाचेर चिंतन कोण नित्य निरंतर सुख इत्यादी जीवची स्थान असवय जाल्यार एक प्रकाराचेर चलचे स्थान असवय जाल्यार त्या मोक्ष मात्र केदनाय सुख मात्र ते एक चिमटे दुःख ना तसल नित्य निरंतर सुखाचे आणि एकरी तिरवचित असल कसले एक अप अँड डाऊन्स म्हणाल तसल विषय ना ते खाली वृद्धी ह्रास वृद्धी ह्रास म्हणा कसला सुखची स्वल्प चढ मेळचे सुख स्वल्प उड मेळचे असल हे शिवाय दुःख म्हणाल विषय ना तसल मोक्षाक त्यांनी अभिलाष पडताच त्या परमात्मा यथार्थ ज्ञान करून त्या मोक्षाक अभिलाष करताची. जीवेर क्वेश्चन येता नाही आम्ही विशेष जावन खंयचे जीवाक तुम्ही सांगल्या हे जीवा नाशना जीवाक हे नाम जलरी पाप पुण्य म्हणल असं खंडित तशी मक्का हंक तरी मारत वय जाल्यार मक्का हाजे नसकिना पाप जाता पाप जावन नरकावचे साध्यत अस हाव तावळ मळल म्हणके कुलक्षय केलेलं तसल पाप अस तस जावन तांतू नरक मेळत म्हणल खंडित नवा अपास हांव इतली हे करचे पशी हांव नरका वचून अपास भोग करचे पशी हांव मेल्ले रे कसं येता अनेक जन्म येतात थंय हांव सत्कर्म करूं येतना म्हणून सांगले रे तस जायना म्हणून सांगताच नासतो विद्यते भावः नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोन्तस्त्वन्ययोस्तत्त्वदर्शिभिः. न असतः विद्यते भावः अंगा सत असत म्हणरी योग्य कर्म आणि अयोग्य कर्म हांव कसले केला हांव कसले असवय जाल्यार सद्भावे साधुभावे च सदितेव भण्यते म्हणून तसल कोशान काढताना
सत म्हणल्यारी साधू योग्य म्हणून अर्थ. तो एकलो सज्जन म्हणून सांगल्यारी साधुजन योग्य जन म्हणून अर्थ. तशीची भाव अभाव, भाव म्हण भवतीति भाव, अश्च अभाव म्हण नाश्च. अश्च म्हणजे कसं आलं सुखान असल्यारे असं म्हणून अर्थ. अभाव म्हणून सांगल्यारी तक सुख ना म्हणल्यारी वांचुने प्रेजन ना म्हणून सांगताच. तशी तो वांतला तो असते तो घट्टेस म्हणल्यारी रीतीर सांगताच असं म्हणून. तशी भाव हा म्हणल्यारी सुख म्हणून अर्थ, अभाव म्हणे दुःख म्हणून अर्थ. तशी नासतो विद्यते भाव असत कंचकी असाधु कर्मान करताना तज्जन भाव न विद्यते, तज्जन सुख केदनाही उत्पन्न जायना. कंचे असत कर्म केल्यारी तज्जन दुःख जाऊच शिवाय तज्जन सुख जायना. नाभावो विद्यते सतः, अभावाः सतः न अविद्यते. कंचकी सत्कर्म केल्यारी तज्जन दुःख मळल जायना. तस जावनो ओंग कसं जातास तू योग्य जाऊन क्षत्रियाल परम धर्म करतास. तस जावनो कंचकी विष्णु द्वेष जावन असं तंक निग्रह करू बार सरला तू योग्य जावन असेल परमात्मा दिलं तसल या जगत त्या संरक्षण करू बार सरला. तस जावनो साधू कर्म करतास तू. तस जाऊन तज्जनच किना तुका दुःख तज्जनच किना नरक आदी नरके नियतम वासः म्हणून कसं तू आलोचन केला त्या पुरे कसले ना. तस जावनो विशेष जाऊन तू योग्य जाऊन असेल तसल सत्कर्म करतास. तस जाऊन त्या विषयाचेर तू आलोचन करूनच ह्या विषयाचेरी कसं प्रमाण योग्य सत्कर्म केल्यारी माका सुख जाता, दुष्कर्म केल्यारी दुःख जाता. सत्कर्मान दुःख जायना, दुष्कर्मान सुख जायना म्हणाल विषय तुम्ही चार सांगल्या. हे चारी कसं प्रमाण म्हणून सांगल्यारी उभयोरपि दृष्टः अंतः, अंतः म्हणजे निर्णय. या दोन्ही विषयाचे निर्णय कोणा पळेला कोण पळेला म्हणून सांगल्यारी तत्वदर्शी योग्य जावनशील तसं ज्ञानीन सांगला. तांगेल स्मृत्यादीन तो हंतु पुरे सांगला. योग्य जावनशील सत्कर्म केलेत तज्जनच किना सुखाची दुःख खंडिता केना. योग्य जावनशील तसल्या अयोग्य जावनशील तसल्या दुष्कर्म केलेत तज्जन दुःखाची सुख लेशांत मिळणार म्हणून त्यांनी तत्वदर्शीन सांगितलं कोण तंतु प्रमाणस. तस जावनो तू आता कसकी करतास त्या सत्कर्म जावनस, सत्कर्म जावनशील कोण तंतु किंचित ते तुका दुःख जायना शोक जायना. तस जावनो अधर्म नाही आहे पापकर्म नाही आहे म्हणाल तसल्या विषय दृढ कोण घ्या. नाही तज्वेर अपास क्वेश्चन येता कोणाकही एक नाश केल्यारी तज्जेन आमका पाप येना म्हणून कस सांगजे म्हणून सांगलेत. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदम ततम विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. कंजकी हक्का दोन रीतीर अर्थ घेताच. कंजकी परमात्माल रीतीरी तशीची जीवाल रीतीर. परमात्माल रीतीर पळोवचा गेल्यार हे सक्कड जीव आम्ही कंजकी पळयताची हे पुरे परमात्मा प्रतिबिंब. आम्ही जीव म्हणेल कोण असं ते पुरे परमात्मा प्रतिबिंब जावन असच. तस जावनो जीवाक नाश दोन्ही रीतीर येवचा शक्यस. एक बिंबाल नाशान तुमका दृष्टांता सांगता. एक कन्नडीन तू तोंड पळयल्यार त्या कन्नडीन तू कसं येता तोंडा प्रतिबिंब दिसता. तशीची परमात्माल प्रतिबिंब आम्ही पुरे हे सक्कड जीव परमात्माल प्रतिबिंब म्हणून शास्त्र सांगता. तशी परमात्माल प्रतिबिंब जावन असेल तसल जीवाक नाश कश जावयात परमात्माल नाशान म्हणारी बिंबाल नाशान प्रतिबिंबा नाश सांगेत. तशी बिंबाल नाश सांगू जत्व म्हणून सांगल्यारी तदना परमात्माल विषयाचेर कळ जल्यारी अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदम ततम. तो परमात्मू सर्कडांके बिंबभूती जावन असेल तसल तो परमात्मू तक केदना काही नाशना. तस जावनो सर्वमिदम ततम या सक्कड जगत्या व्याप्त्यलल तसलो सक्कड जगत्यांते तगेल विशेष अधिष्ठान दवरलल तसल तो परमात्माक नित्य निरंतर शाश्वत जावनस. तस जावनो तक विनाश म्हणले ना जो स्वरूपतः ಕೆಲವು विषयाक अशीची कसले निमित्त नातील तक कसले नाश असना. जे विशेष जाऊन कसले एक शाप जो हज्जेन करताना तक विनाश येवच्या साध्यतच. तशी हक्का स्वरूपान करताना कसले विनाश ना जे खंचे शापादीनान तका नाश येवच्या शक्यस्व म्हणून सांगल्यारी विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. खंचे शाप जो कोणेही जो हे अव्यय जावन असेल तसल
अभेद्य जावन असेल तसं परमात्मा विनाश हाडच्याक कोणाच्यानही शक्य ना म्हणून सांगता. तशीची ह्या जीवाक जाल्यार ह्या जीव तसले परमात्माल प्रतिबिंबू तस जावनो अविनाशीम तू तद्विधी ह्या जीवाके विनाश ना म्हणर तू कोण गे येन सर्वमिदम ततम त्या परमात्माल कंचकी सर्व जगत्याक सन्निधान दवल परमात्माल सदृश जावन अशिल कोण या जीव हक्क केदना काही कसं ना विनाश म्हणल तसल ना खंचे शापान करताना खंचे युद्धान करताना इत्यादी कान करताना जाल्यार विनाशम अव्ययस्यास्य अव्यय जावन अशिल तसल्या ह्या जीवाक खंचे रीतीरी कोणेय जाल्यारी हक्का नाश म्हणल तसल हाडच्या शक्य ना तस जावनो ताज्य विषयारी तू शोक करो न ज तस जाल्यारी बिंबाक नाश नाशच्या पुरो जब प्रतिबिंबा अनेक रीतीर नाश सांगेत कसा नाश सांगेत म्हणून सांगल्यारी ताजे उपाधी नाशान सांगेत कसं हे उपाधी म्हळ्यारी आता दृष्टांत मनावरा तोंड आम्ही कन्नडी पळयताच तेन्ना कन्नडीन तू आमका तोंडा रिफ्लेक्शन प्रतिबिंब दिसता हे कशी नाश जावेत तोंड नाश जावची एक कन्नडी नाश जाल्यार ते एक प्रतिबिंब नाश जाता तशी उपाधी म्हणारी सरफेस खंच्यात जरी हें जातकी खंच्यात जर प्रतिफलन जातकी ताका सरफेसाक उपाधी म्हणटात त्या खंचकी एक कन्नड आसा ती कन्नड नाश जाल्यार तंतशील तोंड नाश जावन वतना तशी जीव खंचकी प्रतिबिंबू परमात्म बिंबू सांगता जाल्यार परमात्म ऑब्जेक्ट जीव ताजे रिफ्लेक्शन म्हणून तुम्ही सांगचे वय जाल्यार ह्या रिफ्लेक्शन खंच्याक सरफेस कोण कसं रिफ्लेक्शन जाता असं म्हणून सांगल्यार हे शरीरात तक रिफ्लेक्शनाक सरफेस तस जावन हे शरीर म्हणल तसल सरफेस नाश जात जाल्यार शरीर म्हणल तसल कन्नड नाश जात वय जाल्यार तेदान भितर आशिल जीव नाश जाऊ का नवा बिंब मात्र वर्त नवा म्हणून शंक केल्यार अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः हे शरीर म्हणल सरफेस म्हणून कसला घेतले तुम्ही शरीर सरफेस नाही हे कसला एक सरफेस नाही म्हणून सांगल्यार शरीरी देह आत्म जाल्यार नित्य जावन आसा हे देह मात्र अनित्य जावन आस तस जावन परमात्मा बिंब परमात्मा बिंब जाल्यार जीव प्रतिबिंब जाल्यार ताजी सरफेस कसला म्हणून सांगल्यार स्वरूप देह ताजे सरफेस शिवाय हे आत्मदिश्चित असल्या सप्तधातुमय जावन आशिल्ल तसल्या पांचभौतिक जावन आशिल्ल तसल देह हे परमात्मा रिफ्लेक्शनाक उपाधी ताजी सरफेस नाही तस जावन ह्या नाश जाल्यार एक बिंबा प्रतिबिंबा नाश जाव का म्हणल तसल क्वेश्चन कोर नाकाच कारण कसा म्हणून सांगल्यार हे सरफेस हे कन्नडी नाही कन्नडी कंचे म्हणून सांगल्यार आमगेल स्वरूप देह आमगेल कन्नड शिवाय हे भायली देह कन्नड नाही मागीर बिंबाकय नाश सांगू जायना अनाशिनः अप्रमेयस्य तस्मात युद्धस्व भारत हे अनाश जावन आशिल्ल तसलो शरीर आसा अप्रमेय तशें जाल्यार आमकां ते बिंब दिसू का ना म्हणून सांगल्यार तो खंयचे रितीर दिसना त्यांची तागेल विशिष्टता बिंब दिसना जे प्रतिबिंब मात्र दिसता तस जाल्यार अप्रमेयस्य तस्मात युद्धस्व भारत तस जावन खंयचे हे तुगेल हांतू मात्र नाही सक्कड जिवांत जाल्यार अशीच कोणाकय जाल्यार जिवांक तंगेल खंयची एक शरीर त्या नश्वर जाल्यार त्या खंयची तंगेल एक स्वरूप देह म्हणल आसा त्या स्वरूप देहाची थंय जावका जाल्यार तसल उपाधी त्या जावका जाल्यार तसल सरफेस त्यांची कन्नडी तज्जे नसकिना तंगेल खंयची जीव प्रादुर्भाव हे प्रतिबिंब नसचे तस जावन तक केदना काही नाशना तस जावन त्या जीव म्हणल तसल नित्य जावन आसा परमात्म बिंबरूपी जावन आशिल्ल तसल परमात्मा नित्य जावन आसा तस जावन तक खंयचे रितीरी नाश नातील लोकून त्या नित्य निरंतर आशिल्ल लोकून तू युद्ध करी कसले तुका तांकां तांणी नाश जाताची म्हणल तसले चिंतन हाणका देवाने जाल्यार आमगे लांतू नित्य निरंतर विंगड का हज्जेन करतना मस्त शोक इत्यादी केवच्या संभावना आसा ते पुरे मात्रा स्पर्शा म्हणकेची येदे क्षणा मात्र क्षणिक जावन ते पुरे असचे तस जावन ते पुरे तितीक्षस्व भारत ते पुरे सहन करका म्हणून देवान सांगला तस जावन आमगे ल्हान तशें दुःख इत्यादी कसलेच वय जाल्यार ते पुरे सहन करका जाल्यार बिंबा म्हणके प्रतिबिंबान करचे तस जावन परमात्मानाची ताका सामर्थ्य दिवका त्या परमात्मा लेगी नित्य निरंतर सामर्थ्य इत्यादी मागुया परमात्मा अनुग्रह नित्य निरंतर आमगेले वयर असुका अस्तखंडित बिंबरूपी तस जावन त्या अनेके अनुग्रह मुख जावो म्हणून देवाले प्रार्थना करका श्री कृष्णार्पणमस्तु।